थोडंसं वाईट वाटतंय. म्हणतो ही पण अंजीर रबडी. हॅपी बर्थडे टू यू. फर्स्ट पेड कोलॅबोरेशन. हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या वाजू चॅनलमध्ये. आज आपल्याला झालंय लेट. आता किती वाजलेत माहिती आहे का? हे बघा 9:03 झालेत. आपण लेट उठलोय. तर पूजा वगैरे करून झालंय, आवरून वगैरे झालंय आणि आलोय मी सेटअपला आपला व्हिडिओ अपलोड करायला. जस्ट ऑन केला मी PC आपला मॅक. तर काय लेट झालं तर काल रात्री शूट वगैरे केला, तुला तर माहितीच आहे. तर ते एडिट करता 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 वाजले 1. त्यानंतर मग झोपलो. सो बराच उशीर झाला आणि म्हटलं की आता 3-4 तासाची झोप घेऊन परत वर्कआउट करायचं, मग परत आळस राहणार. त्यापेक्षा आपण एक काम करू, आज संध्याकाळी जमलंच तर वर्कआउट करू, नाही तर तसं पण आपला उद्या रेस्ट डे होता. सो तो आज घेऊ आणि उद्या वर्कआउट करू. सो असं काहीतरी मॅनेज करायचा विचार केलाय मी. बाय द वे, आज आहे होळी, तर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. संध्याकाळी मस्त इकडे होलिका दहन होणार आहे. सो रात्री मस्त रेडी वगैरे होऊन आपण जाऊ आणि तुम्हाला पण मी दाखवतो होलिका दहन. आता सध्या ब्लॉग अपलोड करू आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटतो. युजली ज्याचा बर्थडे असतो आपण त्याच्या घरी जातो, पण इथं वेगळं आहे, जरा उलट आहे. ज्याचा बर्थडे आहे तोच आपल्याकडे आलाय. हॅपी बर्थडे टू रुद्र. हा धन्यवाद मामाजी. तुम्ही काय नाही एक्सपोज झाले मी तुम्हाला एक स्टोरी गेली आहे. पांडा बरोबर खेळत होतं ते मी इथं प्ले करतो. हाऊ आर यू, कॅन यू चेंज युअर कलर. पांडा पांडा ये बंद झाला. पांडा पांड्याचं नाव थांब काहीतरी आपण. तुझं नाव तर आपण काय तू करत तर नाही तसं काय काय रंग चेंज करतो तू. पांडा प्लस सरडा इज इक्वल टू. जर त्या व्हिडिओ तर काढत असं तू गेला आम्हाला. रे बर्थडेच्या दिवशी काय भारी कंटेंट भेटलंय मला. नाही युट्यूब वर पण एक्सपोज नको यार. युट्यूब वर ह्याचे माझ्याकडे असले भारी भारी डान्स व्हिडिओ आहेत ना. डान्स आज टाकून नको ना. डान्स टाकू रे. मग ठीक आहे, तो पण बर्थडे असतो माझ्या बर्थडेला टाकून मला तसं पण व्हायरल व्हायचंय. चालेल. मला टाकायला प्रॉब्लेम. आता 1 वर्षाने येईन. आपण तरी पण टाकू. तो बर्थडे आपण स्वागत करू. मस्त चेहरा बघायचा चेहरा. आता काही स्मूथ ब्लॉग चॅनल खोलते, त्यामध्ये मामाला अख्खा एक्सपोज चालेल भाई. मला व्हायरल करून टाक, मला टॅग कर. चालते मला चालते. तूच व्हायरल होत नाही, मी काय व्हायरल होणार. रोस्ट के जोक मार. रोस्ट तू रोस्ट करते ना. बरं का नाही काही. बर्थडे बॉय म्हणून आज काय बोलू नाही शकत. आज वर्कआउट मिस झालाय आपला. मी फोन केला केला होता मी फोन केला होता, पण मी लेट झोपलेलो. 2-3 तासाच्या झोपेमध्ये परत उठून काय वर्कआउट. मला बोललो मी ते आधी. नाही मी पण 2 वाजता झोपलो होतो ना. बरोबर. तू एक्साइटमेंट मध्ये होता ना रे. तू बर्थडे बॉय. तू बर्थडे पाय कसे काय असं असतं का? बर्थडे असं कोण एक्साइट बर्थडे कोण गिफ्ट भेटलं आम्हाला कोण एक्साइट असतं ना. असं असतं. आला की आता एवढं मोठं गिफ्ट डायरेक्ट ब्लॉग मध्ये आला. तू युट्यूब. मामाचा बर्थडे गिफ्ट लय मोठे तुम्हाला नाही सांगू शकत मी. एक हातात पकडलेले होते आणि 1.5 लाख प्लस आहे बर्थडे गिफ्ट. बाय बाय. तर आता रुद्र आणि मी चाललोय आपली ज्युपिटर जी आहे ती सर्व्हिसिंगला टाकायला. कारण ही आहे ना थोडी एक साईडला जाते डायरेक्ट. त्याचे बुश असतात ते गेलेत आणि ऑइल वगैरे पण चेंज करायचंय. सगळंच काम आहे. सो बघू सर्व्हिसिंगला टाकून देऊ. बऱ्याच दिवसांपासून चाललेलं गाडी सर्व्हिस करायची, तर फायनली सर्व्हिसला टाकली आहे बाई. आणि जवळच आहे घर. सो आम्ही आता इथून चाललोय चालत. उद्या भेटेन, उद्या संध्याकाळपर्यंत. पण मला डाऊट आहे, मला वाटत नाही भेटेन. ते लोक बोलतातच की भेटेन, बट ठीक आहे बघू. आता पहिल्यांदा अशी बाहेर सर्व्हिसिंगला दिली आहे मी, नाहीतर आम्ही घरीच करतो. तो आता घर पे जाके मिलते हैं. धूप देखो कितनी तेज है. ना मैंने कॅप पहनी है, ना मैंने सनस्क्रीन लगाई है. अब मैं काला पडूंगा. बट ठीक आहे, चला घरी गेलो भेटतो. आलोय आम्ही घरी. एवढीच चालून आलो, पण काय ऊन लागलोय बेकार आहे ना. तर मंडळी वाजले आता दुपारचे 3. भयंकर ऊन पडले. सो आम्ही मस्त चाललोय काहीतरी थंड आणायला आणि मिठाई. हे माणूस आहे माझ्या सांगती जे मला त्याच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि मी बनत चाललोय. वा, खूप दिवसांनंतर गाडी पुसण्याचा कार्यक्रम. आपली गाडी बघा अशी टाकाटाके. आणि ज्युपिटर आपली गेली आहे सर्व्हिसिंगला. ही गाडी आठवते का? तुम्ही जर माझे जुने फॉलोअर असाल ना किंवा सबस्क्रायबर, तर तुम्हाला ही गाडी आठवेल. हिचा आपण एक ब्लॉग केला होता भाई, आईस्क्रीम वाला. फर्स्ट पेड कोलॅबोरेशन होतं ते माझं. आता आम्ही आलोय रबडी घ्यायला यांच्याकडनं. तर रबडी घेऊ आणि काहीतरी कोल्ड्रिंक घेऊन मग घरी जाणार. कधी कधी चालतं भाई चीट केलेलं. आज खूप तलप आली.
आम्ही आहे ना अंजीर रबडी ट्राय केली यावेळेस, एक नंबर लागते. तुम्ही ट्राय करा नक्की जर लोणावळ्यामध्ये राहते. काय म्हणते? मी म्हणतो ही पण अंजीर रबडी, मला वाटलं तुम्हाला सांग. नाही तर अंजीर रबडी ट्राय करा भाई. इथे मारुती मंदिर आहे ना लोणावळ्यातलं, भांगरवाडीमध्ये मारुती मंदिर आहे, त्याच्या बाजूला संजीवनी आईस्क्रीम्स म्हणून आहे. तर त्या आईस्क्रीम ट्रकमध्ये त्याला सांगा अंजीर रबडी, एक नंबर. आणि आम्ही घरच्यासाठी आज उपवास आहे ना घरी, सो नॉर्मल रबडी घेऊ. आणि मंग्या काय करतोय? असे आलेत बघा दोघं. आलो 2 मिनिटं रे. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? फेमस होने का तेरे को मेरे व्लॉग में? मारू बद्रो, मारू. काय झालं? काय उडाले तुम्ही लोक? कसली घामाघूम झाली आहे. पोळ्या करू. बघ इकडे दाखव, चेहरा दाखव तुझा. काय करतो मग चेहरा दाखव? मग लोकांना बघायचं असतं तू किती कॉमेडी करते ते. बघा, पुरणपोळी इज द कार्यक्रम, इज द होळी, इज द बाय बाय इज द. तर मंडळी आता आम्ही परत जातोय बाजारामध्ये. त्याला सरप्राईज करणार आहे. सगळं होळी वगैरे सेलिब्रेशन झालं ना, त्यानंतर आपण वरती टेरेसवरती केक कट करायला त्याला बोलू. तो जरा सरप्राईज असं वाटतं की मामा नाही करणार का सेलिब्रेट वगैरे, सो मजा येणार आहे. सो आता दादा आणि आम्ही चाललो केक आणायला आणि मग वरती डेकोरेशन वगैरे करू थोडंसं. टाइम चेक मंडळी 8:07:12. मस्तपैकी आम्ही केक वगैरे घेऊन आलो. रुद्रला सरप्राईज. ते ऑडिओ तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये क्लिअर नसेल आला कारण वारा होतं खूप जास्त, त्यामुळे. तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. तर रुद्रला असं वाटतंय की मामा काय सेलिब्रेट करणार नाहीये, कारण मी त्याला रात्री पण फक्त कॉल करून विश केलं आणि गेलो नाही केक वगैरे घेऊन. आणि आतापर्यंत पण मी जास्त काही त्याला एंटरटेन केलंच नाही. दुपारी आला होता तेव्हा पण मी जास्त विश वगैरे नाही केलं. म्हटलं की त्याला ह्याला वाटलं पाहिजे की भाई मामा काय करणारच नाही. सो आता केक वगैरे घेऊन आलो आम्ही. दादाने मी गेलो होतो वरती टेरेसवरती, थोडं टेबल वगैरे सजवून त्याला बोलवणार आहे रात्री, कारण आम्ही वॉकिंगला जातो रात्री. सो त्याला म्हणणार आहे वॉकिंगला ये आणि आपण जाऊ. बाय द वे मी झालोय असा हा रेडी, कुर्ता वगैरे घालून. थोडा कसा दिसतोय मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता आपण जाऊयात होलिका दहन करायला. मस्त पूजा वगैरे करू तिथे. आणि इथेच म्हणजे हा जो रोड आहे ना इकडचा, तिथेच आम्ही सेलिब्रेट करतो. सगळे इथली जी घरं आहेत ना ते सगळे मिळून सेलिब्रेट करतात. सो तिथे जाऊ, होलिका दहन वगैरे करू. सगळं झाल्यानंतर मग मी रुद्रला कॉल करतो, मग त्याला बोलवू आपण आणि सरप्राईज देऊ. मला आहे ना अक्षरशः थोडंसं वाईट वाटतंय, कारण आता जस्ट होलिका दहन वगैरे करून आम्ही घरी आलो आणि रुद्रचा कॉल आला की मामा घरी ये केक कापायला. आणि मी जर घरी गेलो असतो ना तर तो थोडासा एक्साइट झाला असता. सो म्हणून मी म्हटलं की भाई मला वेळ लागणार आहे, सो तू कापून घे. त्याचा आवाज ना थोडासा हे झाला होता भाई, थोडंसं वाईट मला पण वाटतंय. बट ठीक आहे, त्याला थोडं सरप्राईज करण्यासाठी हे केलं मी. सो आता जेवण वगैरे करू आणि मग आपण टेरेसवरती तयारी करू थोडीशी आणि मग त्याला बोलू. सगळे प्रिपरेशन झाले. हे बघा इकडे मस्त असं टेबल सजवलंय, मस्तपैकी केक वगैरे सगळं आणलंय. पण बड्डे बॉयच काय आहे, बड्डे बॉय गेलाय त्याच्या मित्रांबरोबर. आता त्यांना कॉल करतोय, बघू आता किती वाजलेत, 11:15 झालेत. आता बघू कधी येतोय भाई, मग तुम्हाला अपडेट देतो. आलाय गाईस तो, हे बघा दिसतोय का, काय आलं? हा
फायनली बर्थडे बॉय इज हियर. हॅपी बर्थडे बॉय. ये तो भाई सरप्राइज. भाई ये तो अलग चीज है. शांत हो आणि हँग झालाय तो. हा कसं वाटलं? भारी का? हो 3दा आंघोळ केला दिवस 3दा. बापरे कलर विलर खेळून आलाय. अरे मग ते मागच्या बघा कलर बी टाकला ना अंगावरती. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रुद्र. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे झाला माझा. बर्थडे बॉय. मी बर्थडे बॉयला चांगला सरप्राईज भेटला. असं एवढं काय थांब. नका रे नका. मी राहिले. आंघोळ केली रे. जर. नको रे नको. नको काय नको. आपल्याकडे पाणी लय ड्रम भरून पाणी आपल्याकडे. अरे त्याने मला कसलं माखवलं होतं आठवत आहे का? उद्या बघू उद्या. बदला लिया जा रहा है बदला. मामा काय तुम्ही ना ओ गिफ्ट भेटला मला. कसला ऍक्टर आहे. रिटेक घेतला आम्ही. तरी मी तुझ्या त्या व्हिडिओ नाही टाकल्या. कुठल्या बरं टाकलं दाखवू पण नको येतो मला. वाचलेला आहे रुद्रचा बर्थडे. कसं वाटतंय? एकदम मस्त. भाई असाच बसलाय तो. काय तोंड बिंड धुवायचं काय आहेच नाही त्याला. आता काय घरी 3दा आंघोळ केला 4थ्यांदा आंघोळ. चला तर हा व्लॉग ह्याच नोट वरती संपूयात. भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट. सायनिंग ऑफ मी म्हणतो आहोत. बाय बाय. आणि बघा इथं तिकडनं मस्त ऍक्शन करत होता. मजा घेत होता आमची. एनिवेज तर कमेंट सेक्शन मध्ये हॅपी बर्थडे लिहून टाका रुद्रसाठी. भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय बाय करा तू. बाय काय असं 1 2 3 आणि ठीक आहे. 1 2 3 बाय बाय. अरे तू असं करता ना. बाय बोलायचं मग असं. सॉरी 1 2 3 बाय बाय. 1 2 3 बाय असं.